Hallelujah. Thank you, Jesus. Praise the Lord. Hallelujah. Praise the Lord. झोपलेले म्हणा हालेलुया. लक्ष द्या, झोपू नका. ठीक आहे. येस. हालेलुया. तर मागच्या वेळेस काय पाहिलं होतं आपण? काय पाहिलं होतं? रिव्हिजन. काय आशीर्वाद? हां, पास्टरांनी सांगितलं होतं ते, पण मी काय सांगितलं होतं? हां, पुत्र. आपण कोण आहोत? पुत्र आहोत. येस. हालेलुया. शहल पराठी आजी. आपण काय पवित्र आत्म्या, आम्ही यावेळेला तुला पूर्ण मोकळीक आमच्यामध्ये देतो. हालेलुया. वी गिव्ह यू कंप्लीट कंट्रोल होली स्पिरिट. पवित्र आत्म्या, केवळ तू आमच्यामध्ये काम कर अशी आम्ही तुला विनंती करतो. प्रभू परमेश्वरा, हे शब्द मी जे काही या ठिकाणी बोल देवा, ते शब्द माझे नसून ते तुझे असू दे. प्रभू प्रत्येकाची भेट घे. प्रभू प्रत्येकाच्या गरजेनुसार देवा पास त्यांना वचन प्राप्त होऊ दे. देवा त्यांच्या अंतकरणामध्ये देवा त्यांच्याशी तू बोल. प्रभू राजा, त्यांची भेट देवा तू घे आणि देवा तुझा गौरव होऊ दे. थँक्यू होली स्पिरिट. थँक्यू जीसस. हालेलुया. ग्लोरी टू युअर नेम. इन जीसस नेम वी प्रे. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग आपण कोण आहोत? पुत्र आहोत. हालेलुया. आणि मग पुत्र कुठे राहतात? कुठे राहतात? वाचूया आपण योहान 8:35. दास घरात सदा सर्वदा राहत नाही, पुत्र सदा सर्वदा राहतो. आमेन. हालेलुया. दास सदा घरात राहत नाही, परंतु पुत्र सदा घरात राहतात. हालेलुया. हालेलुया. ठीक आहे, आपण पुत्रत्वापासून सुरुवात केलेली आहे. हां, मागचं मी इंट्रोडक्शन पुन्हा परत देणार नाही आहे, तर मी आता इथून पुढे आपण पाहणार आहोत. ठीक आहे. तर आपण हे पाहतोय की पुत्र कुठे राहतात? घरात राहतात. आणि बापाचं घर कुठे आहे? आमच्यामध्ये तर आहेच आहे, परंतु स्वर्गात. आमेन. हालेलुया. म्हणजे डाऊट क्लिअर झाला की स्वर्गात जाऊ म्हणून. हां, थोडे चुकलं म्हणूनसाठी मागे हटू, किंवा थोडे चुकलो तर आम्ही स्वर्ग आमच्यापासून चुकून जाईल. जशी ती गाडी मिस होते तशी ती गाडी, ते स्वर्गाची गाडी मिस होईल, असं आहे का? नाही. जर तुम्ही एकदा विश्वास प्रभूवर ठेवला आहे, तुमचा उद्धार झाला आहे. तुमच्या मुखाने जर तुम्ही कबूल केलं आहे की येशू हा माझा प्रभू आहे, तुमचा उद्धार झालेला आहे. हालेलुया. 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 येस. पुन्हा वाचूया आपण. तेच सेम वचन. दास घरात सदा सर्वदा राहत नाही, पुत्र सदा सर्वदा राहतो. आमेन. हालेलुया. येशू कुठे गेलेला आहे? तुमच्या आणि माझ्यासाठी जागा तयार करायला. आमेन. हालेलुया. आपण तिथे जाणार आहोत. हालेलुया. ते तिथे आपल्याला जायचं आहे, परंतु या पृथ्वीवरती आहे आपल्याला बरेच असे काम आहेत ते पूर्ण करायचे आहेत. हालेलुया. हां, मग आता स्वर्गामध्ये जायचं आहे, फिक्स झालं आहे आता सगळं. मग चर्चला यायची गरज नाही, काहीच करायची गरज नाही, असं आहे का? हां, मग प्रार्थना करायची गरज नाही, असं आहे का? मागच्या वेळेस मी एक विधान केलं होतं की मी प्रार्थना करत नाही. नंतर मी विचार केला, म्हटलं लोकांनी गैरसमज करू नये की या प्रार्थना करत नाही, मग आम्हाला काय शिकवतात म्हणून. मला तुम्हाला सांगू द्या, प्रार्थना म्हणजे काय आहे? व्हॉट इज प्रेयर? हां, काय आहे प्रार्थना? सांगा बरं मला, कोण सांगेल? प्लीज टेल मी. मला ती गोष्ट क्लिअर करायची, मग आपण पुढे जाऊया. टेल मी, व्हॉट इज प्रेयर? तुमच्या दृष्टीने प्रार्थना काय? व्हॉट डू यू थिंक ऑफ दॅट? देवापुढे बसणं आणि मोठी शॉपिंग लिस्ट घेऊन बसणं. देवा हे आहे, देवा ते करायचं आहे, यांच्या जीवनात काम कर, याचं डोकंदुखी बंद कर, त्याची ताप घालव, त्याची पोटदुखी बंद कर. हां, ही प्रार्थना आहे का? इंटरसेशन करायचं आहे आपल्याला, इंटरसेशन करायचं आहे, परंतु प्रार्थना काय मला सांगा ना. देवासोबत संभाषण करणे, देवासंगती बसणे, त्याच्या संगती चर्चा करणे, त्याचं म्हणणं ऐकून घेणे, हां, त्याला आपल्या मनातली गोष्ट सांगणे, त्याच्या संगती रिलेशन स्थापन करणे, ती प्रार्थना आहे. हालेलुया. हालेलुया.
देवाच्या चरणाजवळ बसून म्हणायचं की प्रभू तू माझा देव आहेस, तू माझं सर्वस्व आहे. फक्त देवच नाही तर तू माझा बाप आहेस. हालेलुया. मला एक गोष्ट सांगा, तुम्ही घरामध्ये राहता हां, आणि जर तुमचं लेकरू तुमच्याशी बोललंच नाही 4-4 दिवस 8-8 दिवस, तुमच्या मनाला काही चुरचूर लागेल का? नाही लागणार? लागेल ना, की माझं लेकरू माझ्याशी बोलत नाही आहे. हां, मग देवाशी बोलणं हे खूप गरजेचं आहे. ठीक आहे, देवाच्या सानिध्यामध्ये बसणं गरजेचं आहे. हालेलुया. परंतु एवढंच नाही, जर कोणती गोष्ट जर आपल्याला हवी असेल तर आपल्याला काय करायचं आहे? लूक 10:19 मध्ये म्हटल्याप्रमाणे, पहा, मी तुम्हाला साप आणि विंचू यांना तोडवण्याचा व शत्रूच्या सर्व शक्तीवरचा अधिकार दिला आहे. तुम्हाला काही एक बाधणार नाही. येस, त्याने तुम्हाला आणि मला ऑलरेडी अधिकार दिला आहे. मग देवा हे कर, देवा ते कर, देवा हे कर. देव म्हणशील मी केलंय, आता तू कर. हालेलुया. तुला आरोग्य हवंय, बोल येशूच्या नावामध्ये. येशू तुला बसलेल्या प्रत्येक फटक्याने मला आरोग्य मिळालेलं आहे. आमेन. हालेलुया. फिलिपी 4:19. आपल्याला अधिकार आपला वापरायचा आहे. हालेलुया. देवाची वचने देवाने आपल्याला जी दिली आहेत त्या वचनाचा आपल्याला काय करायचं आहे? उपयोग करायचा आहे प्रार्थनेमध्ये. देवा तू म्हटला होतास की वचन 121 मध्ये असं म्हटलंय, स्तोत्र 121 मध्ये असं म्हटलं की तुझं जाणं व येणं आतापासून सदा सर्व काळासाठी मी सुरक्षित करीन. तर ते तू करशील, आमचा विश्वास आहे. असं वचन बोलायची आणि त्या परिस्थितीवरती प्रार्थना करायची. मला खूप आनंद वाटला जेव्हा मामी म्हणाले की मी वचन बोलले, म्हणजे आपण जे करतोय ते तुम्ही घेत आहात. हालेलुया. देवाचं काम आपल्यामध्ये होत आहे. हालेलुया. आपल्याला रिमाइंड करायचं आहे प्रभूला की देवा तू हे बोलला होतास, आता हे तुला माझ्या जीवनात करायचं आहे. ही प्रार्थना आहे. प्रार्थनेमध्ये वचन बोलणं ही प्रार्थना आहे. देवा करणं, देवा करणं, देवा करणं नाही म्हणायचं आहे. फक्त आपल्याला विश्वासाने जोपर्यंत आपण बोलणार नाही प्रियानो, तोपर्यंत ते होणार नाही. काय 4:19? माझा देव आपल्या संपत्तीनुरूप तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठायी गौरवाच्या द्वारे पुरवेल. आमेन. जेव्हा तुमची कमी घटीमध्ये तुम्ही असाल, जेव्हा तुम्ही कर्जामध्ये असाल, तर देवाला ही जाणीव करून द्यायची, देवा तुझं वचन मला सांगतंय की तू आपल्या संपत्ती अनुरूप माझी सर्व गरज ख्रिस्त येशूच्या नावात पुरवणार आहेस. मग माझी गरज ही पूर्ण झाली आहे. आणि जर अजूनही होत नसेल ना प्रियानो, जोपर्यंत होत नाही तोपर्यंत बोला. हालेलुया. येस. मत्ते 7:7. मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. हालेलुया. हालेलुया. म्हणजे देवाने अजून आपल्यापासून कोणतंच ब्लेसिंग जे आहे असं झाकून किंवा लपून ठेवलेलं नाही आहे. ते सगळं दिलेलं आहे. हालेलुया. सर्व दिलं आहे. आपल्याला काय करायचं आहे? ग्रॅब करायचं आहे. आमेन. हालेलुया. मी नेहमी म्हणते की डिलिव्हरी ऑलरेडी झालेली आहे, म्हणजे पार्सल रस्त्यामध्ये. हालेलुया. आपले जेही काही ब्लेसिंग्स आहेत ना ते आता रस्त्यात आहेत. काहींच्या तर अगदी दाराजवळ आहेत. हालेलुया. फक्त दार उघडण्याची वेळ आहे. हालेलुया. परंतु जेव्हा आपण कुरकुर करतो, जेव्हा आपण नकारात्मक गोष्टी बोलतो, काय होतं म्हणा प्रियानो, आपण कित्येक वेळेस नको त्याच गोष्टी जास्त बोलतो. जे आपल्याला हवं आहे ते न बोलता, जे नको आहे, जे आपल्या जीवनामध्ये होऊ नये असं आपल्याला वाटतं, ते आपण तेच बोलतो. पोट दुखतंय, माझं पोट दुखतंय, माझं पोट दुखतंय, माझं पोट दुखतंय. मग काय कन्फेस करत आहे आपण? पोट दुखणं कन्फेस करतोय. मग काय मिळेल तुम्हाला? पोटदुखी. माझं डोकं दुखतंय, माझं डोकं दुखतंय, माझं डोकं दुखतंय. व त्या पोटाला म्हणायचं, दुखणाऱ्या डोक्याला म्हणायचं की येशूला बसलेल्या प्रत्येक फटक्याने मला आरोग्य प्राप्त झालंय. आमेन. हालेलुया. ही प्रार्थना आहे. आणि तिसरी गोष्ट, प्रार्थना म्हणजे काय? याकोब 4:7. थँक्यू लॉर्ड. एक शॉर्टमध्ये मी फक्त एवढं क्लिअर करेल आणि आपण पुढे जाऊयात. म्हणून देवाच्या अधीन व्हा आणि सैतानाला अडवा. हां, बस. देवाच्या काय व्हा? अधीन व्हा
आणि सैतानाला अडवा. म्हणजे तुमचे ब्लेसिंग्सला तो धरून आहे. सैतानाला म्हणायचं निघ, येशूच्या नावात तुझी जागा नाहीये इथं. आमेन. माझे आशीर्वाद जे बांधून ठेवलेस मोकळे कर. हे तुमच्या मुखामध्ये सामर्थ्य आहे, तुम्ही हे बोललं पाहिजे. हालेलुया. हा अधिकार देवाने आपल्याला दिलाय. हां, आणि पुढे म्हटले म्हणजे तो तुमच्यापासून पळून जाईल. वचनात म्हटलंय ते. हालेलुया. तो म्हणत आहे की सैतानाला आडवे व्हा, कारण तो तुमच्या मार्गामध्ये अडखळण आणत आहे. त्याला म्हणा की तुम्ही निघ, तू निघ येशूच्या नावामध्ये. त्याला तुम्ही जागा देऊ नका. आपण कित्येक वेळेस त्याला जागा देतो आणि आपण त्याला म्हणतो, त्याच्याशी सहमत होतो ना. आपण कित्येक वेळेस कसं सहमत होतो? हां, त्रास होतोय, काहीतरी कमी घटी आहे, हां असं जायला खूप मोठा प्रॉब्लेम आहे, हां लोन आहे आणि खूप गरजा आहे आणि मग कमतरता आहे आणि हे आहे. इवन मी म्हणायचे तसं, मी म्हणायचे, खरंच म्हणायचे. हां, आमची ऐपत नाही तेवढी, हां आम्हाला तेवढं झेपणार नाही. हां, म्हणजे मी त्या सैताना सांगते काय करायचे, सहमत व्हायचे. मग सैतान म्हणायचं येस हेच तर पाहिजे मला. हां, मग हेही बोलली ना, मग हेच होणार तुझ्या जीवनात. म्हणजे जे दिव्यदूत आशीर्वाद घेऊन आलेत ती युटर्न मागे, अजून थोडंसं लांबणीवर आशीर्वाद. मग आशीर्वाद घेणं जे आहे ते देवाच्या हातात नाही आहे. देवाने ते दिलं आहे, ते आपल्या हातात आहे. आपण घेत नाही आहे, आपण घेत नाही आहे. हालेलुया. आणि चौथी गोष्ट, साम्स 103:20. अहो परमेश्वराच्या दूतांनो, जे तुम्ही बलसंपन्न आहात आणि त्याचा शब्द ऐकून त्याप्रमाणे चालता, ते तुम्ही त्याचा धन्यवाद करा. आमेन. आणि एब्री 1:14. ज्यांना वारशाने तारण मिळणार आहे त्यांच्या सेवेसाठी पाठवलेले ते सर्व परिचारिक आत्मे नाहीत काय? ओके. तर या वचनामधून आपण हे पाहतो की दूतांना देवानी पाठवलंय. कशासाठी पाठवलंय? तुमच्या माझ्या मदतीसाठी पाठवलंय. आज एंजल्स जे आहेत ते अनएम्प्लॉईड आहेत. अनएम्प्लॉईड म्हणजे काम नाही त्यांना, अनएम्प्लॉयमेंट आहे तिथं, कामच नाही आहे, कारण काही कामच देत नाही त्यांना आपण. तर त्यांना आज्ञा करायची आहे, त्यांना सांगायचं आहे की गो अँड ब्रिंग माय ब्लेसिंग इन जीसस नेम. तुमचा पैसा कुठं अडकला आहे, आम्ही हे घोषणा करतो. जेवढे जुडतात त्यांना माहिती आहे, रोज आपण ही घोषणा करतो. जिथे कुठं आमचा पैसा अडकला आहे, कम ब्रिंग इन जीसस नेम. येशूच्या नावामध्ये घेऊन ये, येशूच्या नावामध्ये घेऊन ये. जिथे कुठं चोरून नेलायस 7 पट परत आण. हालेलुया. फक्त पैशाच्याच बाबतीत नाही, रिलेशनशिप जी तुटली गेली आहे ती बिल्ड होऊ दे प्रभू येशूच्या नावात. 7 पट पद्धतीने बिल्ड होऊ दे, पहिल्यापेक्षा खूप चांगली बिल्ड होऊ दे. हां, जे काही दुष्टाने हरवलं आहे येशूच्या नावामध्ये आपल्याला ते मागवायचं आहे. हालेलुया. दूतांना म्हणायचे गो अँड ब्रिंग माय ब्लेसिंग इन जीसस नेम. हालेलुया, हालेलुया. ही आहे प्रार्थना. तर प्रार्थना कराल तर हे मुद्दे लक्षात ठेवून प्रार्थना करा, ठीक आहे? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण जेव्हा रोज प्रार्थना करतो, शक्यतो आपण घोषणा करतो जास्तीत जास्त, ठीक आहे? तर मी कुठे होते? रिलेशनशिप. देवाची इच्छा आहे की आपण देवाची इच्छा ही आहे की त्याने आपल्याशी काय करावं? नातेसंबंध स्थापावेत. ही इज रिलेशनशिप ओरिएंटेड गॉड. त्याला रिलेशनशिप आवडते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जेव्हा तुम्ही प्रार्थनेमध्ये त्याच्या चरणाजवळ बसाल, जेव्हा तुम्ही त्याच्या प्रार्थनेमध्ये त्याच्याजवळ बसाल आणि काही म्हणणार नाही, फक्त डोळे झाकाल आणि म्हणाल की प्रभू सहाय्य कर. जे बसतात त्यांना माहीत आहे, त्यांच्या डोळ्यातून अश्रूंचा झरा येतो आणि देवाचा आत्मा बोलतो आणि देव म्हणतो की येस मी आहे तुझ्यासाठी. तुला काही बोलायची गरज नाही. कित्येक वेळेस जेव्हा आपण जेव्हा दुःखाने आपण अंतःकरण भरलेलं असतं तेव्हा शब्द फुटत नाही तोंडातून, तेव्हा आपण काय करतो? फक्त शांत बसतो. आणि जेव्हा तुम्ही शांत बसता आणि देवाच्या चरणाजवळ बसता, तो येतो तुमच्याजवळ, तो तुमच्या रूममध्ये येतो, तुमच्या जवळ येतो. हालेलुया. तो तुमच्या जवळ, तुमच्या आतमध्ये राहतोच, परंतु तो तुमच्या जवळ येतो, तो तुमचे अश्रू पुसतो, तो तुमची काळजी घेतो. हालेलुया. असा तो प्रभू आहे. त्याला जास्तीत जास्त ओळखणं प्रियानो हे गरजेचं आहे. आपण त्याला ओळखलेलंच नाही आहे, आपण त्याला जाणून घेतलं नाही की तो कोण आहे, तू कोण आहेस.
अजून रोज थोडंसं जाणून जर घेतलं ना प्रियानो, तुम्ही वेडे व्हाल त्याच्या प्रेमामध्ये. तुम्हाला जगातल्या कोणत्याच प्रेमाची गरज पडणार नाही. यू विल नेवर नीड और नेवर लॉंग फॉर अर्थली लव्ह. जगातल्या प्रेमासाठी तुम्ही कधीच हपापले जाणार नाही, कारण प्रभूमध्ये ते तुम्हाला पूर्ण मिळणार आहे. हालेलुया. थँक्यू जीसस. तर मला हे म्हणायचं आहे प्रियानो, जर काही छोटीशी चूक आपल्याकडनं होतीये सुद्धा आहे, तर तिथेच देवाला क्षमा मागा आणि दयेच्या सिंहासनाजवळ या. प्रभू माझं सहाय्य कर. तो देवाचा आत्मा जो आहे ना तुमच्यामध्ये राहतो, तो तुम्हाला जाणीव करून देईल की तुम्ही कुठे चुकलात. हालेलुया. तो आहे, तो येतो, तो तुमच्याशी बोलतो आणि तुम्हाला तो जाणीव करून देतो. हालेलुया. जेव्हा आपण लहान होतो हां, किंवा आपले लेकरं घ्या, थोडक्यात एबेनेझर, तुम्ही तुमचे लेकरं घ्या. शाळेमध्ये ते शाळेत जातात, रोज कपडे खराब करून येतात. काय करतात? कपडे खराब करून येतात. कधी कधी तर मोठे मोठे डाग असतात इंकचे, निळे. ते घासता आपल्याला नाकीनऊ येतात. हां, कित्येक वेळेस खूप वेगवेगळे डाग असतात. हां, मग आपण ते लेकरू म्हणतं का आता माझी मम्मी मला मारून टाकल, मी घरी जाऊ शकत नाही. हां, अशी म्हणते का मम्मी, किंवा असं म्हणतो का तो? नाही. हां मम्मी लागलं, मग मम्मी 2 शब्द बोलेल आणि घासून तर काढेलच ना. हां, ते डाग ती घासून काढल, रगडून काढल. तिला माहिती आहे उद्या तो परत डाग लावून येईन, परंतु तरी ती घासणार, ती ते धुणार. हालेलुया. परंतु जेव्हा ते लेकरू मोठं होत जातं, तसं ते डाग लावणं बंद करतं. हालेलुया. जेव्हा तुम्ही प्रभूच्या प्रीतीमध्ये वाढत जाता, मोठे होता, मॅच्युअर होता, तेव्हा पापाचे डाग लावणं तुम्ही सोडून देता. आमेन. हालेलुया. येस. हालेलुया. थँक्यू लॉर्ड. शागारा मानचेरे. प्रियानो, आपला उद्धार आपण चांगले कामं केलेत म्हणून झाला नाही आहे. आपला उद्धार चांगले कामं करण्यासाठी झाला आहे. हालेलुया. आपलं उद्धार कशासाठी झालं आहे? चांगले कामं करण्यासाठी झालं आहे. मी खूप चांगली वागले, खूप चांगले कामं केले, मी खूप सोशल वर्क केलं आणि म्हणून माझा उद्धार झाला आहे. मग मी खूप चांगले जीवन जगले म्हणून माझा उद्धार झाला आहे, तसं नाही. हालेलुया. येस. शांती रिहांताला रबा. थँक्यू होली स्पिरिट. आपल्या जीवनामध्ये ना आपण एकच गोष्टीचा जास्त विचार केला पाहिजे, आणि तो म्हणजे काय माहिती आहे? पाप करण्यापासून स्वतःला तुम्ही आवरून ठेवू शकत नाही. जर तुमच्यामध्ये ते पाप असेल ना प्रियानो, तर तुम्ही ते आवरून ठेवू शकत नाही. आपल्यामध्ये एकच इच्छा असली पाहिजे, आणि ती म्हणजे ही की आय डोंट वॉन्ट टू हर्ट माय फादर. मला माझ्या पित्याला दुखवायचं नाही. हीच एक गोष्ट जर मनात ठेवली ना तुम्ही चुकू शकत नाही. जसं नाही का लेकरू मोठं होतं नाही का, आणि मग डाग लावणं सोडून देतं, तशाच प्रकारे तुम्ही देखील चूक करणं सोडून द्याल. हालेलुया. हालेलुया. आणि मग तुम्ही अशा स्टेजवर याल, अरे यार माझ्या प्रभूला हे आवडणार नाही आहे, मला ते करायचं नाही, मला माझ्या देवाला हे आवडणार नाही, मला हे करायचं नाही. हां, आतून देवाचा आत्मा म्हणाल की नाही हे तुझ्यासाठी नाही आहे, मग तुम्ही ते करणार नाही. तुम्ही त्या गोष्टीवरती इझिली विजय तुम्ही घ्याल, इझिली तुम्ही त्याच्यावरती विजय प्राप्त कराल. हालेलुया. हालेलुया. तर माझी इच्छा ही आहे, माझी नाही देवाची इच्छा ही आहे की मंडळीने त्या मॅच्युरिटीमध्ये वाढावं, की प्रभू आय लव्ह यू सो मच अँड यू लव्ह मी. देवा तुझं माझ्यावर एवढं प्रेम आहे, आणि माझंही प्रभू तुझ्यावर तेवढंच प्रेम आहे. हालेलुया. गलाती 3:26 म्हटलं आहे, काय म्हटलं आहे त्याच्यात?
कारण तुम्ही सर्व ख्रिस्त येशूवरील विश्वासाच्या द्वारे देवाचे पुत्र आहात. आपण ख्रिस्त येशूच्या द्वारे देवाचे कोण आहोत? पुत्र आहोत. आमेन. हालेलुया. आपण देवाचे पुत्र आहोत, देवाच्या घरात राहणारे आहोत. आणि म्हणूनसाठी आपला उद्देश फक्त एवढाच आहे की माझ्या प्रभूला मी कशी खुश करेन, मी कशी त्याच्या सानिध्यात राहीन. मी एका सेवकांना ऐकत होते, ते बोलत होते तेव्हा वचनातून ते बोलत होते, म्हणे की माझी जर प्रार्थना झाली नाही ना, मी जर देवाच्या चरणाजवळ वेळ जर घालवला नाही ना, तर मला खूप डिस्टर्ब फील होतं आणि मी खूप रडत नाही, मी चिडचिड करतो. आणि मग घरचे लगेच ओळखून घेतात की याची प्रार्थना झाली नाही म्हणून हा चिडचिड करतो, याला पहिले प्रार्थनेला पाठवा. आणि जेव्हा मी प्रार्थनेला बसतो तेव्हा मी फक्त माझे डोळे बंद करतो आणि माझा प्रभू माझी भेट घेतो. हालेलुया. तर हे रिलेशनशिप आपल्याला बिल्ड करायचं आहे. हालेलुया. जेव्हा एखादं गीत लागतं, आता येताना आम्ही गाडीमध्ये गीत लावलं होतं पास्टरनी की प्रभू का आनंद है मेरी ताकद. फक्त जस्ट ते अमित कांबळे म्हणाले की प्रभू तुझा आनंद माझी ताकद आहे. प्रियानो, इट टच्ड मी. मला त्यांनी स्पर्श केला, खूप स्पर्श केला. मग हे गीतं जेव्हा आपण गाऊ किंवा कुठेतरी लावलेले आपण ऐकू, त्याचा स्पर्श तुम्हाला होईल. कारण तुम्ही कनेक्टेड असणार आहात हेवनला, स्वर्गाला, प्रभूला, देवाला, पित्याला. हालेलुया. त्याचा स्पर्श तुम्हाला होईल. आणि तुम्ही असे 3 टाईम आपण म्हणतो की दानिएलाने 3 टाईम प्रार्थना केली, सकाळ, दुपार, संध्याकाळ. मग आपण पण तशी रूढी परंपराप्रमाणे, रिलिजियस ड्युटीप्रमाणे आपण बसायचं सकाळी वेळ. आपण प्रार्थना करतोय, आपण काय करतोय? रिलेशनशिप मेंटेन करतोय. मग बसायची काय गरज आहे? मी म्हणते चालता चालता पण प्रार्थना करता येईल. हालेलुया. 24/7 त्याच्याशी बोलता येईल. बसणं गरजेचं आहे, गुडघे टेका तुम्ही, इट इज गुड, बट बी इन हिज प्रेझन्स. त्याच्या सानिध्यामध्ये राहा, त्याच्या सानिध्याचा आनंद घ्या. प्रियानो, त्याच्या सानिध्यामध्ये जो आनंद आहे तो कुठंच नाही आहे. त्या आनंदाचं कंपॅरिझन जे आहे ना, ते कशाशीच नाही होऊ शकत. मी नेहमी उदाहरण देते की फिल्म पाहण्याचं. तो मी 3 तासाची फिल्म पाहून आले की 4थ्या तासाला तुम्ही जास्त निराश असता. तुम्हाला वाटतं की थोडा वेळ मी माझं दुःख विसरेन आणि थँक्यू लॉर्ड. हालेलुया. देवाच्या सानिध्यामध्ये प्रियानो जो आनंद आहे तो कुठेच नाही. पुन्हा आपण रोम 6 पाहिलं, मी माझ्या स्वतःला कुठे खेळलंय? त्या क्रुसावरती एक बाजूला ख्रिस्त असेल तर दुसऱ्या बाजूला मी आहे. मी पापाला मेलेली आहे. आता मी जगत नाही तर माझ्यात ख्रिस्त जगतोय. हालेलुया. त्या ख्रिस्ताचं जीवन आपल्याला जगायचं आहे. हालेलुया. त्याच्यासारखे तुम्ही बनाल प्रियानो. हालेलुया. त्याच्यासारखी मी बनेल प्रियानो. आमेन. हालेलुया. आणि हे कठीण नाही होणार आहे, सोपं होणार आहे. आणि पाप करणं अवघड होणार आहे. हालेलुया. हालेलुया. अरे यार, हा गुन्हा माझ्याकडनं होऊच शकत नाही. अशा स्टेजवर तुम्ही याल की देवा हे तर होऊच शकत नाही, मी कसं करू शकतो? हे माझ्याकडनं नाही होऊ शकत ते. मग तुमच्यामध्ये तेवढं धैर्य देणार तो आहे. आणि तोच म्हणेल तुम्ही म्हणाल की मी हे करू शकत नाही, तुम्ही अपराध करूच शकत नाही. हालेलुया. शांती राहल बरा. ओके, आता हे झालं पुत्राचा अधिकार. प्रार्थना आपण अशी करायची. परंतु हा पुत्र जोपर्यंत मोठा होत नाही, गलती 4:1 वाचूयात आपण. आता मी म्हणतो की वारस जोपर्यंत बाळ आहे तोपर्यंत तो सर्वांचा धनी असूनही त्याच्यामध्ये व गुलामामध्ये काही भेद नसतो. पुन्हा वाचते. आता मी म्हणतो की वारस जोपर्यंत बाळ आहे तोपर्यंत तो सर्वांचा धनी असूनही त्याच्यामध्ये व गुलामामध्ये काही भेद नाही. वचन बोलत आहे, वचन स्पष्ट बोलत आहे. वचन काय म्हणते?
वचन काय म्हणते? वारस आहोत त्यात डाऊट नाही. ठीक आहे, स्वर्गात जाणार त्यात डाऊट नाही. देवाची मुले आहोत त्यातही डाऊट नाही. परंतु आता पुढची स्टेप काय आहे? पुढची स्टेप काय आहे? पुढची स्टेप ही आहे, जोपर्यंत तो वारस आहे, वारस जोपर्यंत बाळ आहे तोपर्यंत तो सर्वांचा धनी असूनही त्याच्यामध्ये व गुलामामध्ये भेद नाही. म्हणजे तो बालक अजूनही गुलामासारखा आहे, तो धनी असूनही. म्हणजे आपल्याला फक्त बाळ राहून जमणार आहे का? मग बाळाला मोठं व्हावं लागेल. जसं मागच्या वेळेस मी उदाहरण दिलं होतं की आपला छोटासा सात्विक, त्याच्या हातात त्याच्या डॅडी गाडी देतील का 4 व्हीलर? चालव, चल बस, आम्ही बसतो मागे सगळे. नाही देऊ शकत, कारण नाही कळत त्याला, लहान आहे तो. आपण लगेच काय म्हणतो? लहान आहे तो, त्याला कळत नाही, आहे की नाही? आपण त्यांना म्हटलं की तुला कळत नाही का जाऊन बँकेत पैसे भरून यायचे होते? हां, आपण म्हणू का त्याला असे? तुला कळत नाही का तुझ्याकडे पैसे दिले होते, बँकेत भरून यायचे होते ना? म्हणू शकतो का त्याला आपण? नाही म्हणू शकत. का नाही म्हणू शकत? लगेच दुसऱ्या घरातल्या व्यक्ती म्हणा, अरे त्याला कळत आहे का, तो लहान आहे. मग तसेच तुम्ही लहान राहू नका, तुम्ही मोठे व्हा. हालेलुया. आणि जोपर्यंत मोठे होणार नाही प्रियानो, तोपर्यंत अधिकार कसे गाजवणार? पुढे पाहूया आपण, खूप सुंदर आहे ते. हालेलुया. ओके, पहिले करिंथ 3:2. पहिले करिंथ 1 पासून पुढे वाच. बंधुजन हो, जसे आध्यात्मिक माणसांबरोबर बोलावे तसे तुमच्याबरोबर मला बोलता आले नाही, तर जसे दैहिकांबरोबर, जसे ख्रिस्तातील बालकांबरोबर तसे मला बोलावे लागले. मी तुम्हाला दूध पाजले, जड अन्न दिले नाही, कारण त्या वेळेस तुम्हाला तेवढी शक्ती नव्हती आणि अजूनही नाही. हां, पुढे. कारण तुम्ही अजूनही दैहिक आहात, ज्या अर्थी तुमच्यामध्ये हेवा व कलह आहेत. हां, बस. तर पहिलं वचन लावा दादा, कारण ती 3:1. हां, बंधुजन हो, जसे आध्यात्मिक माणसाबरोबर बोलावे तसे तुमच्याबरोबर मला बोलता आले नाही, तर जसे देहिकाबरोबर जसे ख्रिस्तातील बालकाबरोबर तसे मला बोलावे लागेल. म्हणजे आपण कोण आहोत? पहिले बालक. जन्म झाल्यानंतर आपण देवाचा कुटुंबाचे भाग आहोत, 100% आहोत. परंतु कोण आहोत? बालक. हां, तसे बोलावे. नेक्स्ट 2. मी तुम्हाला दूध पाजले, जड अन्न दिले नाही. ओके, आता जड अन्न काय आहे ते बघूयात आपण. ठीक आहे, जड अन्न. आपण फक्त ते वचन वाचून पुन्हा 1 करिंथावर येऊया. हां, इब्री 5:13 वाचा. कारण दुधावर राहणारा नीतिमत्वाच्या वचनाशी अपरिचित असतो, कारण तो बालक आहे. हां, 1 मिनिट. कारण दुधावर राहणारा नीतिमत्वाच्या वचनाशी अपरिचित असतो, कारण तो बालक असतो. जोपर्यंत तुम्ही बालक आहात तोपर्यंत नीतिमत्वतेचे वचन तुम्हाला समजणार नाही. येऊयात परत पहिले करिंथ, सॉरी किती, सेकंड कोरिंथियन्स 3, सॉरी 1. ओके. मी तुम्हास दूध पाजले, जड अन्न दिले नाही, कारण त्यावेळेस तुम्हाला तेवढी शक्ती नव्हती आणि अजूनही नाही. मंडळीची ही स्थिती आहे. मंडळी वाढायलाच तयार नाही आहे आध्यात्मिक गोष्टीमध्ये. मंडळीला वाढायचंच नाही आहे, फक्त दूधच पाजा. पास्टर साराच्या मम्मीला खूप बोलतात, तू तिला दूध पाजणं बंद कर, तिला जड अन्न खायला दे, तर तिची वाढ होईल. हां, पास्टर नाही, मला आठवतं आम्ही गुजरातला गेलो होतो तेव्हा आम्ही पाहिलं की ती दूध प्यायची जास्त. मग जेव्हा लेकरू मोठं होतं तेव्हा त्याच्या गरजा वाढतात. फक्त दुधावर ते भागल्या जातात का? नाही. तसंच आपल्या आध्यात्मिक जीवनात आहे. आपण मोठे व्हायची इच्छाच धरत नाही, आपण फक्त बालक राहण्याचा विचार करतोय. मला फक्त बालक राहायचं आहे.
3. कारण तुम्ही अजूनही देहिक आहात. ओके, आता आपण बालक आहोत हे कशावरून ओळखायचं आपण ते बघूयात पुढं. ज्या अर्थी तुमच्यामध्ये हेवा आहे, त्या अर्थी तुमच्यामध्ये काय आहे? हेवा आहे. ओके, आता हेवा या शब्दाचा मी थोडासा अभ्यास केला. त्याच्यामध्ये असं म्हटलंय, हेवा म्हणजे मत्सर. मत्सर म्हणजे काय? मत्सर ही दुसऱ्याच्या वस्तू किंवा गुण किंवा चांगल्या नशिबाबद्दल वाटणारी असमाधानी किंवा द्वेषपूर्ण इच्छा म्हणजे मत्सर. पुन्हा एकदा बोलते, मत्सर ही दुसऱ्यांच्या वस्तू किंवा गुण किंवा चांगल्या नशिबाबद्दल वाटणारी असमाधानी, त्या व्यक्तीला मिळालंय मला मिळालं नाही आहे, मला पाहिजे होतं त्याच्यापेक्षा मला जास्त गरज होती, असमाधानी. त्याला मिळालंय म्हणून आपण असमाधानी, त्याला आशीर्वाद मिळाले म्हणून मी जास्त दुःखी. पुढे म्हटलं कलह. कलह म्हणजे तीव्र किंवा कटू मतभेद, कटुत्व, संघर्ष किंवा झगडा, जो अनेकदा मत्सर आणि ईर्षेमुळे उद्भवतो. आणि मत्सर आणि कलह एकत्र येऊन संबंधांमध्ये अडथळे निर्माण करतात आणि सामाजिक सलोखा बिघडवतात. मग आज मंडळीने विचार करायचा आहे, माझ्यामध्ये मत्सर आहे का? माझ्यामध्ये कलह आहे का? कारण पाऊल म्हणते, कारण तुम्ही अजूनही देहिक आहात. ज्या अर्थी तुमच्यामध्ये हेवा आहे, ज्या अर्थी तुमच्यामध्ये कलह आहे, त्या अर्थी तुम्ही देहिक आहात की नाही? तोच प्रश्न करतोय. बोला मग, उत्तर द्या तुम्ही. व मानवी रीतीने चालता की नाही? ज्यांच्यामध्ये कलह आहे, ज्यांच्यामध्ये हेवा आहे, त्यांच्यामध्ये हे सगळे गुण आहेत, तो व्यक्ती मानवी वृत्तीने चालतो. आणि आपण काय पाहिलंय की देवाने आपल्याला किंचित कमी केलंय. देवाचे पुत्र आपण आहोत, देवाचे पुत्र. आता मला सांगा, एक बकरी आहे, बकरी कोणाला जन्म देईल? मांजरीला? मांजरीलाच देईल ना? नाही, बकरीला देईल. मग देव जेव्हा जन्माला घालतो तेव्हा तो त्याच्यासारखाच एक छोटा देव बनविल ना? हालेलुया. का तो मच्छर बनविल? नाही, मच्छर सुद्धा मच्छरालाच जन्म देतो, माशी माशीलाच जन्म देते. हालेलुया. मांजर मांजरीलाच जन्म देते. मग देवाने तुम्हाला मला जन्माला घातलंय प्रियानो, मग त्यांनी तुम्हाला आणि मला कोण बनवलंय? हालेलुया. त्या साम 8 म्हटल्याप्रमाणे, स्तोत्र 8 म्हटल्याप्रमाणे देवाने आम्हाला किंचित कमी केलंय, किंचित कमी केलंय. हालेलुया. आपण त्याचे पुत्र आहोत, म्हणजे त्याच्या प्रतिरूपाचे आहोत. मग आपण देव असताना आपल्यामध्ये या गोष्टी कशा असू शकतात? आणि जर आपल्यामध्ये या गोष्टी आहेत तर आपण मानवी रीतीने चालतो, देवासारखे चालत नाही. मग आपल्याला देवासारखं चालायचं आहे प्रियानो. हालेलुया, हालेलुया. येस. आपण इंग्लिशमध्ये त्याला वर्ड दिला आहे, नेपिओस म्हणून. मीनिंग ऑफ नेपिओस, त्याला ग्रीकमध्ये बेब्स म्हणतात, हे का? इंग्लिशमध्ये आपण पाहूया, NKJV, 1 Corinthians 3:1 NKJV. इंग्लिशमध्ये मी वाचते, माझ्याकडे आहे. अँड आय ब्रदरन कुड नॉट स्पीक टू यू ॲज अ स्पिरिच्युअल पीपल बट ॲज टू कार्नल, ॲज टू बेब्स इन क्राइस्ट. बेब्स मीन्स नेपिओस. बेब्स म्हणजे बालक, म्हणजे नेपिओस. ग्रीकमध्ये त्याचा अर्थ होतो नेपिओस. आणि नेपिओसचा काय अर्थ आहे, मी त्याचा पण मिनिंग काढला आहे, मी वाचते तुमच्यासाठी. द ग्रीक वर्ड नेपिओस प्रायमरीली मीन्स ॲन इन्फॅन्ट, म्हणजे एक लहान छोटंसं तहानं बाळ, चाइल्ड और मायनर, खूप छोटा. ओके. आणि सिम्पल माइंडेड, अनस्किल्ड. लिटरली त्याचं ट्रान्सलेशन, या सर्वाचं ट्रान्सलेशन एकच होतं, ते म्हणजे नॉट स्पीकिंग. काय? नॉट स्पीकिंग, जे बोलत नाही. आपण लहान जन्मलेल्या बाळाला म्हणू का तू बोलेल का तो? हां, वेगवेगळे आवाज तो काढल, काहीतरी करल तो, परंतु शब्द नाही बोलणार ना. हालेलुया. आणि जे बालक बोलत नाही, जे अजून बोलत नाही, ते बाळच आहे.
म्हणजे आपण जर अधिकार घेत नाही, आपल्या मुखाचा वापर आपण अधिकारासाठी जर करत नाही, तर आपण कोण आहोत? बालक आहोत. मला खूप दुःख वाटतं एका गोष्टीचं, आणि ती हे की मी जेव्हा सगळ्यांना सांगते की तुम्ही लीड करा, प्रेयरमधनं लीड करा आणि डिक्लेरेशन करा, घोषणा करा. खूप कमी लोक डिक्लेरेशन्समध्ये विश्वास ठेवतात आणि करतात, सगळे नाही करत आहे. म्हणजे याचा अर्थ हा आहे की तुम्ही अजून बालकच आहात, तुम्ही अजून मोठे झालेले नाही आहेत. आता मोठं होण्याची गरज आहे आपल्याला, मॅच्युरिटीकडे जाणं गरजेचं आहे. जोपर्यंत मॅच्युरिटीकडे जात नाही तोपर्यंत तो अधिकार गाजवता येणार नाही. हालेलुया. तो अधिकार आपल्याला गाजवता येणार नाही आहे प्रियानो. आणि बोलणारा जो आहे, जो बोलतो, जो आपल्या शब्दाने बोलतो, जो अधिकार घेतो, तो मोठा झाला आहे, तो मॅच्युअर आहे असं म्हणायला काही हरकत नाही आहे. मॅच्युअर इन द सेन्स मॅच्युरिटीकडे तो चालला आहे. थोडक्यात मॅच्युअर झाला आहे म्हणून नाही म्हणणार मी, तो मॅच्युरिटीकडे चालला आहे. मला सांगा, जेनेसिसमध्ये, उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायामध्ये आपण काय पाहतो? देव बोलला. देव म्हटलं का असं करतो, तसं करू, प्लॅनिंग करू, हे करू, ते करू? देव बोलला नाही, डिस्क्रिप्शन नाही दिलं त्याने. त्यांनी काय केलं? डायरेक्ट शब्द बोलला आणि तयार झालं. हालेलुया. त्या शब्दामध्ये, तुम्ही बोलणाऱ्या त्या शब्दामध्ये एवढं सामर्थ्य आहे प्रियानो की ते काहीतरी बनवू शकतं. शब्द तयार करतात, क्रिएट करतात. हालेलुया. शब्द काय करतात? क्रिएट करतात. देव बोलला आणि सर्व निर्माण झालं. किती वेळेस लिहिलंय असं? देव 10 वेळेस बोलला तेव्हा ही सृष्टी निर्माण झाली. देवाला जर 10 वेळा बोलावं लागतंय प्रियानो, आपण तर कोण आहोत मग? अजून बालकच आहोत. आपल्याला किती करून बोलायची गरज आहे आपल्या परिस्थितीवर? हां, तुम्ही म्हणत असाल देव आज बोलले, झालं नाही. काल बोलले, झालं नाही. परवा बोलले होते तरी झालं नाही. मग देव म्हणशील अजून बोल. जोपर्यंत अस्तित्वात येत नाही तोपर्यंत बोल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जोपर्यंत अस्तित्वात येत नाही प्रियानो, तोपर्यंत तुम्हाला आणि मला बोलायचं आहे. मला आरोग्य भेटत नाही, कसं भेटत नाही? मला भेटणारच. येस, आरोग्य माझं आहे. आय एम हील्ड, आय एम हील्ड, आय एम हील्ड. कंटिन्युअसली बोलायचं आहे, दमायचं नाही. नवीन करारामध्ये फक्त एकच कष्ट आपल्याला करायचे प्रियानो, ते म्हणजे बोलायचे. देवाचं वचन बोलायचे, देवाचं वचन बोलायचे. हालेलुया, हालेलुया. आणि मी म्हणणार नाही तुम्हाला, जसं अगोदर सांगितलं की काही वेळ असतो फक्त प्रार्थनेचा. माझा आता आपण झूममध्ये कसं 1 तासच भेटतो नाही का, 1-1.5 तासात आपण प्रार्थना करतो, घोषणा करतो. परंतु ही लाईफस्टाईल बनवली पाहिजे आपण. काही वेळ आणि काही क्षण नाही. तुम्ही कामावर असा, तुम्ही घरी असा, तुम्ही झोपलेले असा, तुम्ही कुठेही असा, तुम्हाला काय करायचंय? घोषणा करायचे. हालेलुया. पास्टर अंकित जेव्हा साक्ष सांगत होते, कुठे गुजरातमध्ये, ते बोलले की म्हणे मी खूप कर्जात होतो. एवढं कर्जात होतो मी की माझ्या बायकोला म्हणे खूप फोन यायचे बँकेतून, खूप फोन येत होते, खूप फोन येत होते. अक्षरशः तिचा त्रास पाहून मलाच त्रास होत होता. मी माझ्या बायकोला म्हटलं म्हणे की आता मी एक चॅलेंज घेतो, मी एक रिस्पॉन्सिबिलिटी घेतो. पुत्रांनी आता रिस्पॉन्सिबिलिटी घेण्याची गरज आहे. हालेलुया. स्वतःच्याच गोष्टींना घेऊन रडत बसू नका, तर जबाबदारी घ्या आपल्या परिस्थितीची आणि आपल्या परिस्थितीवर बोला. जसे ते आपल्या परिस्थितीला बोलले. ते काय म्हणाले? ते एकच वचन घोषणा करत होते. एफिस 1:3 मध्ये, प्रभू येशूच्या नावामध्ये मी सर्व प्रकारच्या आशीर्वादाने आशीर्वादित आहे. आय एम ब्लेस्ड विथ ईच अँड एव्हरी ब्लेसिंग्स इन क्राइस्ट जीसस इन हेवनली प्लेसेस. हेच वचनाची घोषणा ते म्हणतात. मी कंटिन्युअसली तासन तास म्हणते, मी तासन तास करत होते, तासन तास करत होते. म्हणजे विश्वासाने त्यांनी वचनामधले सर्व आशीर्वाद आहे ना असे खेचून घेतलेत. आज त्यांना सगळं जग ओळखतंय, कोण ओळखत नाही त्यांना? हां, मग मला सांगा, आपला देव पार्शल आहे का? त्याला थोडंसं जास्त देतो, तुला थोडंसं कमी.
असं आहे का तो ते जर आशीर्वादित होऊ शकतात तर मी का नाही? असं का नाही म्हणत आपण? कारण आपल्याला रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची नाही आहे, आपल्याला जबाबदारी घ्यायची नाही आहे, आपल्याला बोलायचं नाही आहे. कारण ब्लेम करणं सोपं असतं नाही का? याच्यामुळं तसं झालं, ह्याच्यामुळं तसं झालं, याच्यामुळं तसं झालं, ह्याच्यामुळं तसं झालं. फक्त आपण ब्लेम 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 गेम खेळतो आपण बस. जसं उत्पत्तीमध्ये आदामाने केलं होतं, तू जी पत्नी मला दिलीस तिने केलं आहे म्हणून मी आज असा आहे. ब्लेम गेम सोडून दिलं पाहिजे, आपण जबाबदारी घेतली पाहिजे. पुत्र जबाबदारी घेतात, पुत्र जबाबदारी घेतात. आमेन. आणि जर तुम्ही जबाबदारी घेत नसाल तर बघा मग जबाबदारी घ्या. येस, हालेलुया. केनिथ हेगन यांचं एक साक्ष ऐकली होती मी. ते म्हणतात की त्यांची मिनिस्ट्री अशी होती, विश्वासाची मिनिस्ट्री त्यांची होती. ज्यांच्यासाठी ते प्रार्थना करायचे त्या प्रत्येकाला आरोग्य मिळायचं आणि खूप चमत्कार होत होते त्यांच्या जीवनाद्वारे. एका व्यक्तीकडे ते गेले, ते म्हणाले की आणि त्या व्यक्तीसाठी त्यांनी प्रार्थना करू लागले. एक सेकंड. ते त्या व्यक्तीसाठी ते प्रार्थना करू लागले आणि देवाचा आत्मा त्यांना म्हटला आतून की प्रार्थना करू नको. ते देवाला म्हणाले की देवा असं का? मी का प्रार्थना करू नको? मला केली पाहिजे, त्याला आरोग्याची गरज आहे. देव त्यांना म्हणाला की नाही, तू प्रार्थना करू नको, कारण त्याने आपल्या जीवनावरती फक्त मृत्यू बोललाय. तो आपल्या जीवनावरती फक्त मृत्यू बोललाय. तो म्हणालाय की मी 40 पार करणारच नाही. आणि म्हणूनसाठी त्यांनी त्याच्या मुखानेही मरण त्याच्याकडे त्यांनी ओढून आणलेलं आहे. त्याच्यामध्ये तू पण काही करू शकत नाही ना, मी काही करू शकत नाही. मग ते बाहेर आले, त्यांच्या भावाला विचारलं की असं काही होतं का? हो म्हणे. तो लहानपणापासून म्हणायचा की मी जास्त दिवस जगणार नाही, 40 पण मी पार करणार नाही, असं तो म्हणायचा. शांत रे. आम्ही औरंगाबादला गेलो होतो. रवी आणि रिस्पा यांचे वडील एक्सपायर झाले, त्यांना भेटायला गेलो होतो. जेव्हा ते कुटुंब सांगत होतं आम्हाला की म्हणे कंटिन्युअसली पप्पा हेच म्हणायचे म्हणे की मी जगणार नाही. म्हणजे आपण जे बोलतोय ना प्रियानो, ते आपल्या जीवनामध्ये आपण ते क्रिएट करतोय, ते बनवतोय, ते घडवतोय आपल्या जीवनामध्ये. जे आपण बोलतोय त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये मृत्यू क्रिएट केला होता आणि ते झालं त्यांच्यामध्ये. म्हणून मला तुम्हाला हे म्हणायचं आहे प्रियानो की नकारात्मक शब्द आपल्या डिक्शनरीमध्ये काढून टाकूयात आपण ते. प्रॉव्हर्ब्स नीतिसूत्रे 18:21. हां, death and life are in the power of the tongue, and those who मराठीमध्ये वाचूया. जिभेच्या हाती मृत्यू व जीवन ही आहेत. आपल्या मुखामध्ये जीवन, आपल्या मुखामध्ये मृत्यू आहे. मग तुम्ही ठरवा तुम्हाला काय हवंय, मृत्यू हवाय का जीवन हवंय. तिची आवड धरणारे तिचे फळ भोगतील. हालेलुया. आपलं मुखच आहे प्रियानो जो आपल्याला विजय देणार आहे. आपलं मुखच आहे प्रियानो जे आपल्याला आपल्या आपण जे बोलू त्याचंच फळ आपल्याला मिळणार आहे. देवाची इच्छा आपल्यासाठी खूप चांगली आहे. परंतु एक कोणीतरी आहे जो तुमच्या विरुद्ध आहे. तो कोण आहे? सैतान, दुष्ट. गरजणाऱ्या सिंहासारखा गरजतो, कोणाला फाडावं कोणाला गिळावं असं शोधत फिरतो. तो आहे, टपून आहे तुमच्या शब्दांकडे लक्ष देण्यासाठी. तू काय बोलतीये, तू काय बोलत आहे, तू काय बोलली, माझ्याशी सहमत झाली आहे, तो हळूच कानात बोलतो. त्याला अधिकार नाही आपल्या जीवनाला हात लावायचा, पण तो हळूच बोलून जातो, निराशा टाकतो,
नकारात्मक गोष्टी टाकतो, कानामध्ये बोलून जातो आणि आपण काय करतो, त्याच्याशी सहमत होतो. सहमत झाले की बस त्याचं काम झालं, संपला विषय. हां, मग ती तेच बोलत राहील कवर, तिच्या जीवनामध्ये तेच होईल लगेच. मग आपल्या मुखात सामर्थ्य आहे, तर आपण याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे की मी काय बोलते. आता हे तांत्रिक मांत्रिक लोक काय करतात बरं, काय करतात, त्यांच्याकडे काय असतात, तंत्र आणि मंत्र. माय गॉड, म्हणजे त्यांना पण माहिती आहे बोलण्याचं सामर्थ्य काय आहे. हां, बरोबर आहे का नाही? हां, त्यांना पण माहिती आहे बोलण्याचं सामर्थ्य, म्हणूनसाठी तंत्र आणि मंत्र ते करतात आणि ते शब्द त्या व्यक्तीकडे त्या ठिकाणी ते जातात आणि काम करतात. आणि म्हणूनसाठी शब्द जे आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत. आपण जे बोलतो ते खूप महत्त्वाचं आहे. आमेन, हालेलुया. तुम्ही म्हणत असाल की आत्तापर्यंत माझ्या जीवनात काही चांगलं झालं नाही. हां, आम्ही आत्तापर्यंत फक्त दुःख पाहिलं. हां, आम्ही आत्तापर्यंत काही चांगलं झालं नाही आमचं, आम्ही खूप वाईट दिवस काढले, आमचं असं, आमचं तसं, आमचं हे, आमचं ते. गाणं खूप मोठं असतं आपलं. निश्चितच दुःख पाहिलेत आपण, इवन मी पण पाहिलेत, खूप पाहिलेत. इवन मी पण अशीच होते, आम्ही खूप दुःख पाहिलं आहे. आमच्या जीवनात खूप दुःख होते, आम्हाला खूप त्रास झाला आहे, आम्हाला लोकांनी खूप त्रास दिला आहे, आमचं असं, आमचं तसं. देवाची इच्छा आहे की हे तोंड बंद आपण करावं आणि त्याचे आशीर्वाद बोलावेत. आपण काय करतो, सिंपती शोधतो लोकांची. हां, कोणातरी सांगून अरे खूप वाईट झालं, खूप असं झालं. स्टेटसला आपण कित्येक वेळेस टाकतो, माझं कोणी नाही या जगामध्ये, मी एकटा आहे. हां, मी एकटी आहे, देयर इज नो वन. हां, मग मला त्या व्यक्तीला हे विचारायचं आहे, तू काय ओळखलंस प्रभूला मग? हां, तुम्ही जर त्याचं प्रेमाला ओळखूच शकले नाही आहेत, याचा अर्थ हा आहे, जर तुम्ही आजही दुःखात आहात, आजही तुम्हाला वाटते की कसं होणार, कधी होणार, काय होणार, तर मला तुम्हाला हा प्रश्न करायचा, तुमचा विश्वास कुठे, तुमच्या प्रार्थना कुठे आहेत? म्हणजे मॅच्युरिटीकडे जाण्याचा मार्ग आपण अवलंबतच नाही आहेत, घेतच नाही तो मार्ग. जिथे तिथंच बरे, दूधच बरं आहे आम्हाला नको जणांना पचवायचंच नाही, ते दिलं तरी पचवणार नाही, मग लगेच पोटाला त्रास होणार. हां, तसं नका होऊ देऊ. रोम 5:5 मध्ये काय म्हटलंय? आणि आशा लाजवत नाही, कारण आपल्याला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतःकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झाला आहे. आमेन, हालेलुया. प्रियानो, एवढंच लक्षात ठेवायचं आहे की कारण आपल्याला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्याला आपल्या अंतःकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झाला आहे. हालेलुया. तुम्ही जर तुमच्यावर जो देवाच्या प्रीतीचा जर वर्षाव झालाय ना प्रियानो, हालेलुया, तुम्ही त्या प्रेमाच्या शोधात कुठं पडणार नाही. हालेलुया. तुम्ही कधी एकटे पडणार नाही, तुम्ही कधी दुःखी राहणार नाही, कारण प्रभूचा आनंद जो आहे ती तुमची ताकद बनेल. आमेन. त्याच्या सानिध्यामध्ये पूर्ण आनंद मिळेल. मग तुम्ही प्रेयरच्या रूममधून बाहेर येताल तेव्हा तुमचं मन हे आनंदाने भरलेलं असेल. मी तर म्हणते तुमचं प्रेयर रूम स्वतः तुम्ही प्रेयर रूम बना, 24 तास कंटिन्युअसली 24/7 प्रार्थना करा. हालेलुया, हालेलुया. त्या प्रीतीचा वर्षाव तुमच्यामध्ये प्रभूचा होऊ द्या. प्रियानो, ब्लेम गेम खेळणं सोडून देऊयात आपण. ब्लेम करणे, यांनी हे केलं, त्यांनी ते केलं, यांच्यामुळे आम्ही असे आहोत, त्यांच्यामुळे आम्ही तसे आहोत, नाही. हे जर तुम्ही बोलत राहिलात प्रियानो, तर तुम्ही कधीच विक्ट्रीमध्ये चालू शकत नाही, विजयामध्ये चालू शकत नाही. विक्टिम मेंटॅलिटीमधून बाहेर येणं गरजेचं आहे. फक्त प्रॉब्लेम बद्दल बोलू नका, तर प्रॉब्लेमशी बोला. हालेलुया. प्रॉब्लेमशी बोला. पोट दुखते, पोटाला म्हणा बरा हो येशूच्या नावात, बस कर दुखणं तुझं. आमेन. मी शिकले ते करायला. हालेलुया. येस. देवाचं वचन बोलायला शिका कंटिन्युअसली. देवाची वचने तोंडात राहू द्या. देवाची वचने ऐका, म्हणजे जेणेकरून तुम्हाला ते वारंवार बोलता येतील.
पवित्र आत्म्याला मोकळीक देऊया प्रियानो, आपल्याला मार्ग दाखवण्यासाठी. आमेन. हालेलुया. अब्राहम आणि लोट, मागे पण मी उदाहरण दिलं होतं. अब्राहम आणि लोट दोघांनी, लोटाने हिरवळ निवडली. अब्रामाच्या वाट्याला काय आलं? ऐराण. हां, लोटाला वाटलं की तिकडं चांगलं आहे, राव तिकडं जाऊ आपण, तिकडं ब्लेसिंग्स आहेत. परंतु मला तुम्हाला सांगू द्या, अब्रामाने जिथं पाऊल ठेवला देवाने ते आशीर्वादित केलं. तुम्ही जिथं पाऊल ठेवाल ते आशीर्वादित होणार आहे. हालेलुया, हालेलुया. तुम्ही जिथे पाऊल ठेवाल, तुमचं घर आशीर्वादित आहे, तुम्ही स्वतः आशीर्वादित आहात, तुमचं काम आशीर्वादित आहे. आमेन. हालेलुया. येस. कित्येक वेळेस आपण कसे असतो माहिती आहे का? एक झरा आहे, झरा पाण्याचा. हां, जराच समजा एक नळ आहे, नळाखाली आपण बॉटल ठेवली. हां, आपण कशी ठेवतो ती बॉटल? उघडी करून ठेवतो आणि अशी उभी ठेवतो म्हणजे ती भरेल. कित्येक वेळेस आपलं जीवन कसं आहे माहिती आहे का? झऱ्याखाली उलटं असं, आणि म्हणतोय भर आता, भर आता, भर आता. देव म्हणतोय ऑलरेडी भरलंय, पहिले झाकण उघड म्हणजे त्याच्यात पाणी जाईल. हालेलुया, हालेलुया. जरा खाली आहोत आपण, येशूच्या आशीर्वादाखाली आहोत, आशीर्वादाने भरलेले आहोत. देवाचं वचन तुम्हाला एकच गोष्ट म्हणत आहे प्रियानो, की तुम्ही जर स्वतःला म्हणत असाल की आय एम नॉट ब्लेसेड, आय एम दिस अँड दॅट, देवाचं वचन तुम्हाला हे प्रश्न करत आहे की तुम्हाला कोणी अधिकार दिला तुमच्या स्वतःला शाप देण्याचा? तुम्हाला कोणी अधिकार दिला स्वतःला, देवा मी नाकार आहे, माझी लायकी नाही आहे, मी हे करू शकत नाही, माझे असं आहे, माझं तसं आहे. स्टॉप सेइंग दॅट इन जीसस नेम. येशूच्या नावात ते बोलणं बंद करूयात आपण. हालेलुया. बिकॉज यू आर ब्लेसेड इन क्राइस्ट. आमेन. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. शब्दामध्ये क्रिएट करण्याचं सामर्थ्य आहे, बनवण्याचं सामर्थ्य आहे. इन द बिगनिंग, सुरुवातीला काय होतं? योहान 1:1. प्रारंभी शब्द होता. हां, बस. प्रारंभी फक्त शब्द होता, बाकी कोणी नव्हतं, देव आणि त्याचा शब्द. हालेलुया. तुमच्या जीवनातही तुम्ही आणि देवाचा शब्द. हालेलुया. देवाचा शब्द म्हणजे देवाचं वचन, हे तुमच्या मुखात तुमचा शब्द, आणि तुमच्या जीवनावर तुम्ही ते बोलणार आणि तुम्ही ते ब्लेसिंग्सला पाहणार. आमेन. हालेलुया, हालेलुया. एक छोटीशी गोष्ट सांगते आणि थांबू आपण. आब्रा डाबरा हा शब्द तुम्ही कुठं ऐकला असेल? हसू आलं सगळ्यांना. कुठं ऐकला असेल? जादूची आहे ना. परंतु त्या लोकांनी हे हिब्रूमध्ये म्हटलं आहे. काय? हेब्रा खे देब्रा असं आहे ते, आणि त्याचा अर्थ आहे आय क्रिएट ॲज आय स्पीक. मी जसं बोलतो तसं मी बनवतो. म्हणजे हे शब्द, याचं सिक्रेट जे दुष्ट जगातले लोक त्याचा वापर करू शकतात, मग आपण देवाची लेकरं का नाही करू शकत? हां, ते म्हणतात आब्रा का डाबरा, की लगेच काहीतरी चमत्कार होतो. हां, त्यांचं असं म्हणणं आहे. परंतु मला हे म्हणायचं आहे की प्रियानो, हे हिब्रू वर्ड आहे, हे बायबलमधून त्याचं ओरिजिन आहे, बायबलमधून ते आहे. हां, मग ते आपण का नाही बोलूत? आपण बोलूयात आणि आपण आपल्या जीवनासाठी ब्लेसिंग्स क्रिएट करूयात प्रियानो. आमेन. हालेलुया. चला तर आपले नेत्र बंद करूया आपण. थँक्यू जीसस. हालेलुया. शागाराबारी हेंचेरे रे हालाबारा अंथियाजी आरो हुल तोरो. थँक्यू जीसस. हालेलुया. धन्यवाद देवा, धन्यवाद प्रभू. थँक्यू जीसस. हालेलुया, हालेलुया. प्रभू, आम्ही खरोखर तुला धन्यवाद देतो, तुझं गौरव करतो, कारण खरोखर तू चांगला आहेस, तू महान आहेस, तुझी दया सनातन आहे देवा. प्रभू, आमच्या मुखामध्ये तू सामर्थ्य टाकलं आहेस प्रभू, आणि आम्हाला फक्त त्याचा वापर करायचा आहे, आम्हाला बोलायचं आहे, आम्हाला तुझं वचन बोलायचं आहे प्रभू.
आणि ब्लेसिंग्स हे आमचे आहेत. देवबापा आमचं सहाय्य कर. दाविदाने गलियाथाला मारणे अगोदर त्यांनी हे पाहिलं की आय विल डिफीट हिम. तो हे बोलला की मी त्याला हरवेन, आणि त्याने त्या गलियाथाला हरवलं. योसेफाने स्वप्न पाहिलं की मी देशांवर राज्य करीन. हालेलुया. whereas he was in prison. जेव्हा त्याने स्वप्न पाहिलं तेव्हा तो बालक होता, परंतु त्यानंतर तो प्रिझनमध्ये गेला, त्याच्यावर संकट आली, परंतु त्यांनी हे पाहिलं की मी देशांवर राज्य करणारा बनेन. हालेलुया. देवाने त्याला त्या देशांवर राज्य करणारा बनवलं. हालेलुया. तर आपल्या स्वतःसाठी मोठे स्वप्न पहा प्रियानो. येस, कम ऑन सी. Hallelujah. And you create your future in Jesus' name, because God has blessed you with each and every blessings in Christ Jesus. Hallelujah. देवाने तुम्हाला आणि मला सर्व प्रकारच्या आशीर्वादाने आशीर्वादित केलेलं आहे. Hallelujah. Thank you Jesus. Hallelujah. हो, येशू पुनरुत्थान आणि जीवन आहे हे बोलला. हो, ग्रेव्हमधून त्या कबरेतून बाहेर येण्या अगोदर तो हे बोलला. हालेलुया. त्याला माहिती आहे की तो पुनरुत्थान व जीवन आहे. त्याला माहिती आहे की मी त्या कबरेतून बाहेर येणार आहे. हालेलुया. प्रभू आमच्या परिस्थितीवर आम्हाला बोलण्यासाठी लागणारी कृपा दे प्रभू. आमचं सहाय्य कर. हालेलुया. दे बापा, या ठिकाणी बसलेल्या प्रत्येकाचा ताबा घे. येशूच्या नावामध्ये त्यांच्या जीवनामध्ये प्रभू असलेले सर्व प्रकारचे प्रश्न देवा, त्या प्रश्नांशी त्यांनी स्वतः बोलावं देवा. जोपर्यंत ते बोलत नाही प्रभू परमेश्वरा, तोपर्यंत काम होत नाही देवा. देवा, त्यांनी मुख उघडावं, त्यांनी बोलावं, त्यांनी अधिकार घ्यावा. माझ्या प्रभू यासाठी सहाय्य कर. हालेलुया. दे बापा, आमच्या मंडळीला ब्लेस कर दे बापा. देवा, तू ब्लेस केला आहेस म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. सर्व गौरव तुला देत प्रभू येशूच्या नावात मागत आहोत. म्हणते ती आमची प्रार्थना तो एक. आमेन. आमेन. येस, थँक्यू. If you have been blessed by this message, we encourage you to donate for this ministry. Your generous donations will help us to spread the gospel of His kingdom and make a real difference in the lives of the people. You can send your gifts and donations on the following bank account or through the QR code given below. Bashan Catholic Cooperative Bank Limited. Account number 5010000374277. IFSC code BACB 0000123. Shekinah Ministries believes that your tithes belong to your local churches. Thank you for watching this broadcast. If you have been blessed by this message, we encourage you to donate for this ministry. Your generous donations will help us to spread the gospel of His kingdom and make a real difference in the lives of the people. You can send your gifts and donations on the following bank account or through the QR code given below. Bashan Catholic Cooperative Bank Limited. Account number 5010000374277. IFSC code BACB 0000123. Shekinah Ministries believes that your tithes belong to your local churches. Thank you for watching this broadcast.